जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। 5 ऑगस्टपासून हिंदू धर्मियांचा पवित्र असणारा श्रावण महिना सुरू होत आहे। भगवान शिवाचा हा प्रिय महिना आहे। हिंदू धर्मात श्रावणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। असे मानले जाते की जे लोक या महिन्यात उपवास करतात त्यांना महादेवाचा आशीर्वाद मिळतो। या काळात महादेवाची आराधना केल्यास विशेष पुण्य आणि फलप्राप्ती होते। श्रावण महिन्यात अनेक भाविक महादेवाच्या प्राचीन आणि जागृत मंदिरात दर्शनासाठी जातात। त्याच अनुषंगाने आपण अशाच एका महादेव मंदिराविषयी जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आपल्या मुरुम शहरातील किसान चौक या भागातील रेवापुरी मठात जोडलिंगेश्वर महादेव मंदिर आहे। हे पुरातन काळातील मंदिर आहे जिथे महादेवाच्या एक नव्हे तर एकाच गाभाऱ्यात असणाऱ्या 2 शिवलिंगाची पूजा केली जाते। प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असणाऱ्या काशी व रामेश्वरम नंतरच्या भारत देशात या भागात एकाच गाभाऱ्यात 2 शिवलिंग असलेले हे अनोखे मंदिर असल्याचे सांगितले जाते। सर्वप्रथम सुंदर नक्षीकामाने नटलेल्या भव्य प्रवेशद्वारातून मठात प्रवेश करावा लागतो। प्रवेश करताच डाव्या बाजूला ऐतिहासिक पुरातन काळातील भल्या मोठ्या आसरा असणाऱ्या कमानी आहेत, तर समोरच अखंड दगडातून गणपतीची मूर्ती बनवलेली आहे, त्याचे आपल्याला दर्शन होते। महादेव मंदिराच्या मूळ गाभाऱ्याच्या आत जाण्या अगोदर भव्य सभागृह आहे। गाभाऱ्याच्या एका बाजूला हिंस्त्र श्रापद व माकडाचे, तर दुसऱ्या बाजूला हिंस्त्र श्रापद व हनुमानाच्या आकारातील नक्षीदार मूर्त्या कोरलेल्या आहेत। मंदिराच्या आतील गाभाऱ्यात पातळ खंडाच्या रूपात 2 सुंदर व आकर्षक शिवलिंग आहेत। या शिवलिंगाच्या रूपात महादेव मंदिरात विराजमान असल्याचे सांगितले जाते। गाभाऱ्यात आपण टाळ्या वाजवल्या असता त्याचा आवाज जोरात घुमतो। मंदिराच्या 4ही भिंतीवर सुंदर नक्षीकाम केले आहे। ते पाहिल्यानंतर पुरातन काळातील आठवणी जाग्या झाल्याशिवाय राहत नाहीत। हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अंतर्गत असून शहरातील सर्वात जुन्या मंदिरापैकी एक आहे। हे मंदिर 13-14व्या शतकादरम्यान बांधले गेले असल्याचे सांगितले जाते। शांतता आणि समृद्धीसाठी मुरुम शहर व पंचक्रोशीतील असंख्य भाविक येथे येतात। या मंदिराच्या डाव्या बाजूला 3 समाध्या असून मंदिराची सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांनी येथे जिवंत समाधी घेतली असल्याचे सांगितले जाते। सर्वात मोठी त्यांची समाधी असून तत्कालीन काळात बांधली आहे। त्यानंतर काही वर्षांनी सेवेकरी म्हणून काळेबुवा कार्यरत होते। नंतर रेवापुरी महाराज यांनी मंदिरासाठी आपले संपूर्ण आयुष्य सेवा करण्यात खर्ची घालवले। त्या अनुषंगाने त्यांच्याही या ठिकाणी समाध्या आहेत। रेवापुरी महाराजांच्या नावाने या मठाला ओळखले जाते। रेवापुरी मठातील या जोडलिंगेश्वर मंदिराबाबत स्थानिक नागरिकांनी माहिती दिली की या मंदिराच्या एका बाजूला काही अंतरावर भले मोठे मंदिर होते। सूर्य उगवला असता त्याची सावली शहरापासून साधारण 6-7 किलोमीटर अंतरावर जात असे। तसेच मावळताना देखील विरुद्ध दिशेने सावली पडत असे। तत्कालीन झालेल्या आक्रमणामध्ये मंदिर पडल्यानंतर त्याच मंदिराच्या दगडातून शहरात 3 वेशींचे व 3 12 विहिरींचे विविध भागात दगडी बांधकाम करण्यात आले। त्यापैकी दुर्ग वेशीला चिटकूनच हे मंदिर असून मंदिराला चिटकून दगडी बांधकामात एक विहीर बांधण्यात आली आहे, ज्याला बारव तसेच खाऱ्या पाण्याची विहीर असे संबोधले जाते। विहिरीत आकर्षक कमानी आहेत। पूर्वीच्या काळी या मठातील मंदिरात महिलांना बंदी होती। कालांतराने मंदिरात सेवेकरी म्हणून रेवापुरी महाराज कार्यरत झाल्यानंतर महिला ही मंदिरात मोठ्या संख्येने पूजा करण्यासाठी येऊ लागल्या। दर सोमवारी मंदिरात भाविक भक्त प्रचंड गर्दी करतात। दररोज सायंकाळी 7 वाजता महादेवाची आरती केली जाते। यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात। यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे। मंदिराचा मुख्य गाभारा व काही भाग सोडला तर काही वर्षापूर्वीपर्यंत मंदिर परिसर संपूर्ण दुरावस्थेत होते। स्थानिक नागरिकांनी एकत्रित येऊन लोकसहभागातून मंदिराच्या परिसराचा जीर्णोद्धार केला आहे। त्यामुळे मंदिराचे मोठ्या प्रमाणात नावलौकिक झाले आहे। तसेच स्थानिक आमदारांच्या निधीतून मंदिराच्या परिसरात बांधकाम सुरू आहे। या संपूर्ण मंदिराचा कार्यभार रेवापुरी चॅरिटेबल ट्रस्ट पाहत आहे। यावेळी प्राचार्य दत्ता इंगळे, जे रेवापुरी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आपल्याशी प्रतिक्रिया व्यक्त केली। या महादेव मंदिराचं ट्रस्टी या नात्यानं या ठिकाणी थोडीशी माहिती देतोय की आज हे महादेव मंदिर आमचं 400 वर्षापूर्वीच असलं तरी त्याची एक आख्यायिका अशी आहे की 400 वर्षापूर्वी काही लोकांना आख्यायिका सांगितलं जातं की काशी आणि रामेश्वरनंतर हे महादेव मंदिर आहे। त्या महादेव मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की इथं 2 महादेवाची पिंड लगट असतात। प्रत्येक महादेव मंदिरामध्ये एकच महादेवाची पिंड असते, परंतु इथं असं वैशिष्ट्य आहे की इथं 2 महादेवाची पिंड जोडी नाही। हे म्हणून या ठिकाणी आख्यायिकेमध्ये सांगितलं जातं की ही काशी आणि रामेश्वरची एक प्रतिकृती आहे। या महादेव मंदिरामध्ये प्रत्येक सोमवारी या ठिकाणी आरती होत असते। रोज 100-200 भाविक येत असतात। दर्शनाची रांग लागते। श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी पूर्ण महिनाभर अभिषेक चालतो, महापूजा चालते। दिवसभरात लोकांची एवढी गर्दी पडते की लोकांना रांगा लावून या ठिकाणी अशा प्रकारची महादेवाची मंदिराची सेवा या ठिकाणी केली जाते आणि भक्तगण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात। आणि वैशिष्ट्य याचं असं आहे पहा की या महादेव मंदिरामध्ये आपण जर बघितलं तर हेमाडपंथी मंदिर आहे।
केव्हा 400-500 वर्षापूर्वी बांधला की त्या मंदिरामध्ये लोकांची भावना एवढी आहे की आम्ही इथं दर्शन घेतलं तर आम्हाला काशी रामेश्वरला गेल्यासारखं वाटतं आणि म्हणून या ठिकाणी आम्ही ट्रस्टच्या वतीनं आणखीन बरीचशी सुविधा या ठिकाणी म्हणजे लोकांसाठी किंवा भक्तगणासाठी आम्ही करत आहोत आणि यामुळं प्रत्येक वर्षी आता एवढी गर्दी व्हायला लागली की आम्हाला सातत्यानं रांगा लावून या ठिकाणी महादेव मंदिराच्या दर्शनासाठी आम्हाला त्याची व्यवस्था या ठिकाणी करावं लागत आहे आणि भाविक या ठिकाणी भक्तिभावाने या ठिकाणी आजूबाजूचे खेड्यापाड्यातले लोक या ठिकाणी अलीकडील काळामध्ये गर्दी होत आहे. इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या.